नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भूषण पाटील स्वागत क्लासेसमध्ये स्वागत करतो। आता आपल्याला या ठिकाणी वेन डायग्राम, आता वेन डायग्राम विषयी समजून घ्यायचं आहे। सबसेट, युनिव्हर्सल सेट, कॉम्प्लिमेंट ऑफ सेट, त्याच्यानंतर आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.3 घ्यायची। आता यामध्ये वेन डायग्राम काय असतं हे जे तुम्हाला दिसत आहे अतिशय सोपं आहे, कठीण यात काही नाही। बघा आता वेन डायग्राम जो दिलेला आहे, वेन डायग्राम मध्ये काय दिलेलं आहे की एक्झाम्पल दिलं आहे काय की ए इज अ सेट ऑफ 1 2 3 4 5 दिलेलं आहे की ए या सेट मध्ये 1 2 3 4 5 दिलेला आहे। आपल्याला ही काय वेन डायग्राम म्हणजे काय, सेट ए इज शोन बाय वेन डायग्राम। आता या सेट ए ला, हा सेट ए आहे, या सेटला ए ला आपण या ठिकाणी वेन डायग्राम मध्ये या ठिकाणी दाखवला। तसंच याला आपण सर्कलमध्ये या ठिकाणी सर्कल असो किंवा या ठिकाणी आपण ट्रायंगल, रेक्टँगल असो किंवा ट्रायंगल असो, त्याच्यामध्ये आपण वेन या ठिकाणी सेट दाखवू शकतो। तसेच या ठिकाणी म्हणजेच काय की सेट ए या ठिकाणी काय सेट ए मध्ये 1 2 3 4 5 हे काय दिलं आहे वेन डायग्राम मध्ये या ठिकाणी या पद्धतीने आपण दाखवत असतो। तसेच या ठिकाणी पुढे दिला आहे एक सबसेट आहे। या ठिकाणी सबसेट काय असतं, आता एक सेट दिला आहे काय ए आहे, ए सेट मध्ये 1 2 3 4 5 6 7 8 पर्यंत दिलेला आहे। तसेच एक सेट बी दिला आहे, त्याच्यामध्ये काय दिलं आहे 2 4 6 8 दिलेला आहे। हे समजून घेणं गरजेचं आहे। एक सेट मध्ये 1 to 8 नंबर्स दिलेला आहे ए सेट मध्ये, आणि बी सेट मध्ये काय दिलं आहे 2 4 6 8 दिलेला आहे। याला आपल्याला वेन डायग्राम मध्ये कशा पद्धतीने दाखवता येईल बघा, या ठिकाणी आपण दाखवलं की सबसेट काय आहे ते समजून घेणं गरजेचं आहे। आता ए सेट मध्ये 1 to 8 दिलेला आहे, म्हणजे हा बी काय, हा बी मध्ये काय दिला आहे 2 दिला आहे, 4 दिला आहे, 6 दिला आहे, 8 दिलेला आहे, आणि हे 2 4 6 8 हे कशात आहे, येत आहे। म्हणजे हा बी जो सेट आहे, हा बी सेट काय आहे, बी सबसेट ए, म्हणजे बी हा सबसेट आहे ए चा, हे समजून घेणं गरजेचं आहे। म्हणजे बी चे ऑल एलिमेंट्स प्रेझेंट कशामध्ये आहेत, त्या ठिकाणी ए मध्ये आहेत। बी चे सर्व जे एलिमेंट्स आहेत ते ए मध्ये आहेत, म्हणजे बी चे जे आहेत, जे घटक जे आहेत 2 आहे, 4 6 हे 8 हे कशात, हे येत आहे, हे समजून घेणं गरजेचं आहे। त्यावेळेस आपण या ठिकाणी बी याचा, या ठिकाणी बी सबसेट ए इट इज अ रीड, याचं वाचन कसं करणार आपण, बी इज अ सबसेट ऑफ ए किंवा और बी सबसेट ए, या पद्धतीने आपण याचं रीड करत असतो। समजून घ्या, नॅचरल नंबर दिले, नॅचरल नंबर मध्ये 1 पासून सुरुवात होते, 1 2 3 4 इन्फिनिटी। तर 1 2 3 4 पासून सुरुवात होत आहे, आणि होल नंबरची सुरुवात 0 पासून होते। म्हणजेच की आता जो नॅचरल नंबर जे आहेत, हे नॅचरल नंबर कशाचा सबसेट आहे, या ठिकाणी होल नंबरचा। म्हणजे नॅचरल नंबर मधील सर्व नंबर्स कशामध्ये येतात, होल नंबर मध्ये, हे समजून घेणं गरजेचं आहे। तसेच या ठिकाणी प्रॉपर्टी दिली आहे, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे। या ठिकाणी काय दिलं आहे की ए सबसेट ए, म्हणजे जेव्हा ए सबसेट ए राहील तेव्हा काय की 1 2 3 म्हणजे काय इक्वल एलिमेंट्स या ठिकाणी असेल, म्हणजे 1 2 3। तसेच फाय किंवा याला EMT पण म्हणतो आपण, एम्प्टी सेट किंवा फाय सबसेट ए इज इक्वल टू बी, म्हणजे ए इज इक्वल टू बी राहील तेव्हा काय, ए इज इक्वल टू बी जेव्हा असणार तेव्हा काय करणार आपण, त्या ठिकाणी तेव्हा या ठिकाणी ए सबसेट बी आणि बी सबसेट ए, म्हणजेच काय की ए मध्ये समजून घ्या, ए मध्ये आहे 1 2 3 4 आणि बी मध्ये 2 4 2 3 1, म्हणजे जे ए मध्ये आहेत तेच कशामध्ये आहेत, बी मध्ये
या ठिकाणी आहेत. म्हणजेच काय की ए हा कशाला इक्वल आहे, बी ला, हे समजून घेणं गरजेचं आहे. तसेच ए सबसेट बी, आता ए सबसेट बी या ठिकाणी दिलेला आहे. ए सबसेट बी आणि बी सबसेट ए जेव्हा राहणार तेव्हाच काय, म्हणजेच काय दोघं एकमेकांना जेव्हा सबसेट राहणार तेव्हा या ठिकाणी ए कशाला इक्वल राहणार आहे, बी ला इक्वल राहणार आहे, हे समजून घेणं गरजेचं आहे. तसेच आणि आपल्याला पुढचं बघायचं या ठिकाणी युनिव्हर्सल सेट. आता युनिव्हर्सल सेट जो आहे, हा युनिव्हर्सल सेट जो आहे या ठिकाणी बघा, द युनिव्हर्सल सेट इज डिनोटेड बाय यू. या ठिकाणी या यूने या ठिकाणी आपण काय हा युनिव्हर्सल सेट दाखवतो. अँड इन वेन डायग्राम इट इज रिप्रेझेंट बाय अ रेक्टँगल. आणि हे एक महत्त्वाचं आहे की जेव्हा आपण युनिव्हर्सल सेट दाखवत असतो तेव्हा युनिव्हर्सल सेट हा रेक्टँगलच्या आपल्याला दाखवावा लागत असतो युनिव्हर्सल सेटला, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि या ठिकाणी समजून घ्या युनिव्हर्सल सेटमध्ये 1 to 10 डिजिट आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 नंबर्स आहेत. हे 10 नंबर्स आहेत. आणि ए सेट जो आहे, ए सेटमध्ये 1 2 3 आहे, बी सेटमध्ये 2 3 4 आहे आणि सी सेटमध्ये काय 4 5 6 आहे. आणि हे सर्व कशामध्ये आहेत, यू मध्ये आहेत. म्हणजे हे सर्व कशामध्ये आहेत, यू मध्ये आहेत. कसे ते आपण बघू या ठिकाणी. बघा ए सेट दिलेला आहे. मग ए सेट काय, आता या ठिकाणी ए सेटमध्ये काय दिलं आहे 1 2 3. आता बघा ए सेटमध्ये 1 2 3 या ठिकाणी बघा हा पूर्ण हा सेट काय येतो या ठिकाणी, हा तुमचा आहे ए सेट आहे, हा तुमचा बी आहे आणि हा तुमचा काय सी सेट आहे. हे ए बी आणि सी सेट असे 3 सेट दिलेले आहे. हे काय या ठिकाणी ए हा 1 आहे ए मध्ये आणि या ठिकाणी हा पूर्ण सर्कल बघा, या पूर्ण सर्कल मध्ये जेवढे डिजिट आहेत ते काय आहेत या ठिकाणी पूर्ण काय ए चे आहेत. म्हणजे बघा हा 1 आहे, हा 2 आणि हा 3, ह्या पूर्ण सर्कलमध्ये 1 2 3 म्हणजे हा ए मध्ये आहे. तसेच बी मध्ये या ठिकाणी बी मध्ये काय 2 3. आता बी कसा आहे, हा पूर्ण इथून बी हा या ठिकाणी या पद्धतीने हा बी पूर्ण हा सर्कलमध्ये जेवढे येतात ते म्हणजे 2 आहे 4 आहे आपलं 2 3 आणि हा 4 आहे, ह्या सर्कलमध्ये जे जे येत आहेत ते. ओके. त्याच पद्धतीने सी मध्ये बघा 4 5 6. हा बघा सी मध्ये या ठिकाणी सी मध्ये हा गोल तुम्हाला जिथे दिसतोय म्हणजे हा काय 4 हा बी मध्ये पण आहे आणि सी मध्ये पण आहे, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि 2 आणि 3 हा ए मध्ये पण आहे आणि बी मध्ये पण आहे, हे समजणं आपल्याला गरजेचं आहे. तसेच या ठिकाणी म्हणजे सी मध्ये काय दिलेलं आहे या ठिकाणी सी मध्ये 4 5 6 आणि तसेच नंतर मग या ठिकाणी काय 7 8 9 10. आता हे सर्व कशामध्ये आहेत, हे सर्व नंबर्स या ठिकाणी काय युनिव्हर्सल सेट म्हणजे या ठिकाणी हा ज्याच्यामध्ये सर्व गोष्टी या ठिकाणी सामावलेल्या आहेत ते आहे युनिव्हर्सल सेट. जसे की उदाहरणार्थ तुमच्या शाळेत तुमची शाळा एक युनिव्हर्सल सेट आहे समजा. आता युनिव्हर्सल सेट आहे म्हणजे तिथं जेवढे वर्ग राहतील 5th तर समजून घ्या 5वी ते 10वी किंवा 1ली ते 10वी, हे काय वर्ग जे आहेत ते सबसेट आहे आणि तुमची शाळा काय या ठिकाणी काय युनिव्हर्सल सेट आहे, हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. तसंच या ठिकाणी पुढे दिलेलं आहे कॉम्प्लिमेंट सेट बघायचंय की या ठिकाणी कॉम्प्लिमेंट ऑफ सेट. आता कॉम्प्लिमेंट ऑफ सेटमध्ये काय असतं, आता या ठिकाणी दिलं आहे यू म्हणजे युनिव्हर्सल सेट 1 2 3 4 5 6 7 आणि तसंच ए मध्ये दिलं आहे ए सेटमध्ये काय दिलं आहे 2 आहे 4 आहे 6 आहे हे दिलेलं आहे. ए कॉम्प्लिमेंट मध्ये काय असतं, याला आपण म्हणतो ए डॅश, याला एक कॉम्प्लिमेंट म्हणतो. याच्यावरती आपण हा डॅश देऊ शकतो किंवा सी एक छोटा सी देऊ शकतो या ठिकाणी. म्हणजे ए कॉम्प्लिमेंट त्याच्यामध्ये काय दिलं आहे 1 3 5 7. आता याच्यावरनं काय की सर हे काय आहे की 1 3 5 7 काय आहे, तो 1 3 5 7 एक आहे. अगोदर आपल्याला ए ला बघावं लागेल की ए मध्ये कुठली एलिमेंट्स आहे. ए मध्ये आहे 2 4 6 आहे. मग ए मध्ये कोणते एलिमेंट्स नाही आहेत
तर ए मध्ये कोणते एलिमेंट्स नाहीत? 1 नाही आहे, 3 नाही आहे, 5 नाही आहे आणि 7 नाही आहे. बघा 1 3 5 7 हे काय ए मध्ये नाही आहेत. ए मध्ये काय नाही आहेत? एलिमेंट्स कोणते नाही आहेत या ठिकाणी? 1 3 5 7 नाही आहेत. म्हणजे जे ए मध्ये नाहीत ते काय असतात? ए कॉम्प्लिमेंट असतात. या ठिकाणी युनिव्हर्सल सेटला आपण त्या ठिकाणी रिप्रेझेंट करतो कशामध्ये? या ठिकाणी रेक्टँगल मध्ये रिप्रेझेंट करतो. हे महत्त्वाची गोष्ट. म्हणजेच काय या ठिकाणी? तर या ठिकाणी की हा जो ए आहे एक सोप्या पद्धतीने की ए मधील जे घटक, ए मध्ये जे घटक नाही आहेत उर्वरित जे हे घटक आहेत ते काय असतात? ए कॉम्प्लिमेंट आहे. या पद्धतीने आपण हे समजून घेणं गरजेचं आहे. तसेच या ठिकाणी दिलं आहे नो एलिमेंट इज प्रॉपर्टीज आहे, इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज आहे. तर या ठिकाणी काय दिलं आहे? नो एलिमेंट इज कॉमन ए अँड ए डॅश. आता ए आणि ए डॅश मध्ये कुठलेच एलिमेंट काय नसतात? कॉमन नसतात. म्हणजे काय? सारखे किंवा सामायिक नसतात. म्हणजे या ठिकाणी दिला आहे 2 4 6 दिलेला आहे आणि ए कॉम्प्लिमेंटमध्ये काय दिलं आहे? 1 3 5 7. म्हणजे ए आणि ए कॉम्प्लिमेंटमध्ये काय असतात? एलिमेंट्स काय नसतात त्या ठिकाणी? कॉमन नसतात. हे समजणं गरजेचं आहे. तसेच दिलं आहे की ए सबसेट यू, ए सबसेट यू, ए सबसेट यू अँड ए डॅश सबसेट यू. म्हणजे ए हा या ठिकाणी कशाचा सबसेट आहे? यूचा आहे. तसेच ए डॅश देखील त्या ठिकाणी कशाचा सबसेट आहे? यूचा आहे. हे समजून घेणं गरजेचं आहे. तसेच पुढे कॉम्प्लिमेंट ऑफ यू इज इक्वल टू यू डॅश इज इक्वल टू फाय म्हणजेच काय? एम टी. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. कॉम्प्लिमेंट ऑफ फाय इज इक्वल टू फाय कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू यू. म्हणजे काय? एम टी. म्हणजेच काय ते? फाय म्हणजे काय? एम टी म्हणजेच काय? त्याला नल सेट पण आपण म्हणतो. हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि आता आपण प्रॅक्टिस सेटला सुरुवात करू. टेक अ स्क्रीनशॉट. आता आपल्याला या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 1.3 पाहायचा. अतिशय सोपा आहे. या ठिकाणी दिला आहे इफ ए इज अ सेट ऑफ ए बी. या ठिकाणी काय? जो हा ए दिलेला आहे ह्या ए बी ए सेटमध्ये या ठिकाणी एलिमेंट्स कुठले आहे? ए बी सी डी ई हे दिलेले आहेत. बी मध्ये कुठले आहे? सी डी ई एफ. सी मध्ये कोणते आहे? या ठिकाणी बी डी. आणि डी मध्ये कोणतं आहे? या ठिकाणी ए आणि ई. हे एलिमेंट्स दिलेले आहेत या पद्धतीने. देन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू, विच आर फॉल्स. ट्रू कुठलं आहे? फॉल्स कुठलं आहे? ते आपल्याला या ठिकाणी सांगायचं. बघा या ठिकाणी काय? सी सबसेट बी. आता सी सबसेट बी, सी काय? सी मध्ये आहे बी आणि डी आहे. ते सी मध्ये बी आणि डी आहे. ते बी मध्ये आहेत का? बी मध्ये बी पण नाही आणि डी पण नाही आहे का? हो. या ठिकाणी डी आहे. सी सबसेट बी. ओके. मग हे काय आहे? या ठिकाणी फॉल्स आहे. दोघी एलिमेंट्स या ठिकाणी आहेत का? नाही. म्हणून या ठिकाणी हे काय? फॉल्स आहे. या ठिकाणी आपण लिहू फॉल्स. because all the elements of set C are not present in set B. तर बघा बी मध्ये काय? दोघं एलिमेंट्स बी आणि डी जो आहे या सी मध्ये बी आणि डी आहे. सी मध्ये तो बी मध्ये आहे का? फक्त एकच एलिमेंट आहे. या ठिकाणी डी आहे, या ठिकाणी डी आहे, मात्र बी नाही आहे.
जेव्हा ऑल एलिमेंट जे असतील, ऑल द एलिमेंट्स ऑफ सेट सी म्हणजे सी मधले जेव्हा सर्व एलिमेंट्स जे असतील जेव्हा प्रेझेंट असतील तेव्हा ते काय राहिलं असतं, ट्रू राहिलं असतं. म्हणून हे काय फॉल्स आहेत, काय की ऑल एलिमेंट्स प्रेझेंट नाही. म्हणून या ठिकाणी आपण लिहू शकतो बिकॉज ऑल द एलिमेंट्स ऑफ सेट सी आर नॉट प्रेझेंट इन सेट बी. या पद्धतीने आपण लिहू शकतो. आता सी सबसेट ए सबसेट डी. आता ए सबसेट काय आहे, डी. बघा ए मध्ये काय आहे त्या ठिकाणी ए बी सी डी ई आणि या ठिकाणी काय ए आणि ई आहे, ए ई आहे. परंतु ऑल एलिमेंट प्रेझेंट आहेत का, नाही. म्हणून हे पण काय येईल, फॉल्स. काय येईल, हे फॉल्स. मग या ठिकाणी हे सेम आपण लिहिणार बिकॉज ऑल द एलिमेंट्स of set C are not present in. आता C नाही, या ठिकाणी आपला ए आहे. मग आपण या ठिकाणी काय लिहिणार, ए आहे म्हणून या ठिकाणी लिहिणार ए. आर नॉट प्रेझेंट इन सेट डी. तसंच पुढचं आहे डी सबसेट बी. डी सबसेट बी म्हणजे या ठिकाणी काय डी चे जे एलिमेंट्स आहेत ते डी ची एलिमेंट्स बी मध्ये आहेत का, नाही. या ठिकाणी ए ई आहे, या ठिकाणी फक्त ई आहे, ए नाही. म्हणजे हे पण काही फॉल्स. या ठिकाणी आपण रिझन देऊ शकतो बिकॉज all the elements of set D are not present in set B. म्हणजे डी चे जे एलिमेंट्स आहेत ते ऑल एलिमेंट जे आहे ए आणि ई, ए आणि ई बी मध्ये आहेत का, नाही. फक्त ई आहे, ए नाही. म्हणजेच काय या ठिकाणी हा सबसेट नाही. मग या ठिकाणी आपण पुढचं बघू डी सबसेट ए. आता डी सबसेट ए बघायचं आहे. डी सबसेट ए. मग डी मध्ये ए आहे, ई आहे. हे ए आणि ई ए मध्ये आहेत का, हो. ए पण आहे आणि ई पण आहे. म्हणजे हे काय ट्रू आहे. म्हणून या ठिकाणी आपण लिहू ट्रू. म्हणजे या ठिकाणी आपण लिहिणार बिकॉज ऑल द एलिमेंट्स ऑफ सेट D are present in set A. म्हणजेच काय की डी मधले एलिमेंट्स ए आणि ई दोघं कशामध्ये आहेत, ए आणि ई सेट ए मध्ये आहेत. मग जेव्हा अशा पद्धतीने राहतं की डी चे जे एलिमेंट्स आहे ए ई ते कशामध्ये आहेत, ए मध्ये आहेत, तेव्हा सबसेट आहे. म्हणजे डी सबसेट ए. म्हणजे हे स्टेटमेंट काय ट्रू आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. आता पाचवं बघायचं आहे बी सबसेट ए. आता बी सबसेट ए. बी सबसेट ए या ठिकाणी बघा सी आहे, डी आहे, ई आहे, एफ नाही आहे. या ठिकाणी ए आणि एफ नाही. म्हणजे हे काय येईल फॉल्स. म्हणजे स्टेटमेंट घेणार आपण बिकॉज ऑल द एलिमेंट्स
elements of set B are not present in set A. बरोबर. बी चे एलिमेंट्स, बी मध्ये जे एलिमेंट्स आहे ते सर्व एलिमेंट्स ए मध्ये आहे का? नाही. आहेत का? नाही. म्हणून या ठिकाणी हे काय विधान, हे स्टेटमेंट काय फॉल्स आहे, म्हणजे बी सबसेट ए नाही. आता सी सबसेट ए. आता सी सबसेट ए बघायचं आपल्याला. सी सबसेट ए, हो या ठिकाणी काय बी आणि डी, बी आहे आणि काय डी आहे, म्हणजेच काय फॉल्स. ए काय म्हणजे काय ट्रू आहे, म्हणजे आहेत, म्हणजे सबसेट आहे. सी हा एचा सबसेट आहे, मग या ठिकाणी आपण लिहिणार ट्रू. ओके, मग स्टेटमेंट काय लिहिणार आपण? बिकॉज all the elements of set C are present in set A. बघा या पद्धतीने, म्हणजे सी चे जे एलिमेंट्स आहेत ते कशामध्ये? ए मध्ये प्रेझेंट आहे, म्हणजे सी सबसेट ए, म्हणजे हे स्टेटमेंट काय ट्रू आहे. ह्या पद्धतीने आपण सोडवला. अतिशय सोपा प्रश्न होता. टेक अ स्क्रीनशॉट. आता आपल्याला जो पुढचा दुसरा क्वेश्चन आहे तो पाहायचा आहे. टेक द सेट ऑफ नॅचरल नंबर फ्रॉम 1 to 20 as universal set and show set x and y using Venn diagram. आता काय की आपल्याला युनिव्हर्सल सेट, आता युनिव्हर्सल सेट काय दिला आहे की 1 to 20, म्हणजे या ठिकाणी की युनिव्हर्सल सेट आपल्याला सुरुवातीला लिहून घ्यायचं. युनिव्हर्सल सेट दाखवण्यासाठी आपण काय यू चा वापर करतो, कॅपिटल यू. यू इज इक्वल टू युनिव्हर्सल सेट आपण कोणता लिहिणार? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. आता या ठिकाणी हा काय झाला? युनिव्हर्सल सेट 1 to 20 पर्यंतचे जे नंबर्स आहेत ते आपण सर्व लिहून घेतले. हे काय युनिव्हर्सल सेट आहे. आता काय करायचं आपल्याला की एक्स आणि वाय आपल्याला दिलेला आहे, त्याच्यानुसार आपल्याला एक्स आणि वाय आपल्याला काढायचं आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला काय करायचं आहे डायग्राम काढायचे. अतिशय सोपं आहे बघा. मग आता दिलेला आहे एक्स इज इक्वल टू, आता काय म्हटलेलं आहे? एक्स इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स बिलोंग्स टू एन. एक्स काय करतो? बिलोंग्स टू एन नॅचरल नंबर. अँड 7 लेस दॅन एक्स, म्हणजे काय 7 पेक्षा मोठ्या संख्या, आणि काय लेस दॅन 15, आणि 15 पेक्षा काय लहान संख्या आपल्याला या ठिकाणी घ्यायची. म्हणजे 7 पेक्षा मोठ्या आणि या ठिकाणी 15 पेक्षा काय लहान लेस ते नंबर्स आपल्याला घ्यायचे. म्हणजेच काय नॅचरल नंबर ते घ्यायचे. कुठले येतील मग? या ठिकाणी 8 9 10 11 12 13 आणि 14 या पद्धतीने आपण हे लिहू शकतो. तसेच आपल्याला या ठिकाणी दुसरंही आपण बघून घेऊ. अतिशय सोपं आहे. तर मग आपण वेन डायग्राम काढून घेऊ दोघं. त्या ठिकाणी काय दिलं आहे? y is a set of all y such that y belongs to n. y is a prime number from 1 to 20. आता बघा युनिव्हर्सल सेट आपण लिहून घेतलं. प्राईम नंबर 1 to 20 मध्ये कुठले ते आपल्याला लिहायचं. मग या ठिकाणी आपण लिहिणार y इज इक्वल टू, या ठिकाणी लिहिणार y इज इक्वल टू
प्राईम नंबर कुठले येतील 2 3 5 7 11 13 17 आणि 19 हे काय येतील प्राईम नंबर येतील. म्हणजे या ठिकाणी काय की 1 to 20 मध्ये प्राईम नंबर 2 3 5 7 11 13 17 आणि 19 या पद्धतीने. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे तर या ठिकाणी आपल्याला वेन डायग्राम काढायची. मग वेन डायग्राम काढण्यासाठी सुरुवातीला आपण काय करणार या ठिकाणी एक युनिव्हर्सल सेट आपल्याला सुरुवातीला काढायचा आहे. मग युनिव्हर्सल सेट आपण माहिती आहे आपल्याला की रिप्रेझेंट कशाने करतो आपण रेक्टँगलने करतो या ठिकाणी आणि यू या अक्षराने दर्शवतो या पद्धतीने. आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की एक्स जो आहे जो हा एक्स आहे हा एक्स आपल्याला या ठिकाणी एक्स मध्ये काय आहे 8 आहे 9 10 11 12 13 14 या पद्धतीने 8 9 10 11 12 13 14 हे. आणि त्याच्यानंतर याच्या व्यतिरिक्त मग युनिव्हर्सल सेटमध्ये जे जे आहे याच्या व्यतिरिक्त आपल्याला या ठिकाणी लिहायचं. म्हणजे लिहिणार आपण या ठिकाणी 1 2 3 4 5 6 7 नंतर हे सोडून काय 15 16 17 18 19 20. आता बघा या ठिकाणी काय आहे की हे ऑल नंबर जे आहेत म्हणजे एक्स मधले पण आणि हे ऑल एलिमेंट जे आहे हे ऑल एलिमेंट्स काय या ठिकाणी युनिव्हर्सल सेट आहे. हा पूर्ण ऑल एलिमेंट्स काय युनिव्हर्सल सेट आहे. मग एक्स मध्ये कुठले ते आपल्याला या ठिकाणी लिहायचं. या पद्धतीने हे एक वेन डायग्राम आपण काढू शकतो. तसेच या ठिकाणी आपल्याला दुसऱ्या याच्यामध्ये काय करणार आपण दुसऱ्याच्या मध्ये काय कशा पद्धतीने आता वाय दाखवायचा आहे. वाय कसा दाखवणार वाय मध्ये कुठले एलिमेंट्स आहे 2 आहे 3 5 7 2 3 5 7 11 13 17 आणि 19. आता त्याच्या व्यतिरिक्त जे आहेत ते आपल्याला याच्यामध्ये लिहून घेऊ आपण युनिव्हर्सल सेटमध्ये. म्हणजे या ठिकाणी लिहिणार 1 2 लिहिला 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 आहे 18 19 आहे 20. या पद्धतीने आपण हे लिहू शकतो की हे प्राईम नंबर या ठिकाणी आहे. वाय जो सेट आहे काय प्राईम नंबर आहे. हे प्राईम नंबर 2 3 5 7 11 13 17 19 हे प्राईम नंबर. आणि हे ऑल नंबर जे आहे ते सर्व म्हणजे वाय सेटमधले पण आणि हे इतर बाहेरील नंबर पण हे सर्व काय युनिव्हर्सल काय सेट आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. अतिशय सोपं उदाहरण होतं. सुरुवातीला आपण एक्स काढून घेतला आणि आपल्याला माहिती की 1 to 20 युनिव्हर्सल सेट आपल्याला करायचा होता. मग हा टोटल 1 to 20 युनिव्हर्सल सेट लिहून घेतला आणि या ठिकाणी एक्समध्ये जे इलिमेंट्स आहेत ते आपण एक सर्कल घेऊन त्याच्यामध्ये काय एक्समधले इलिमेंट लिहून दिले आणि उर्वरित जे आहेत जे नंबर्स आहे उर्वरित नंबर या ठिकाणी आपण लिहून घेतले. जे नंबर्स काय एक्समध्ये नाही ते इतर लिहून घेतले कारण की हा पूर्ण काय युनिव्हर्सल सेट आहे. सेम या ठिकाणी तसंच केलेलं आहे. टेक अ स्क्रीनशॉट. जर तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि उर्वरित प्रश्न जे आहेत आपण पुढील भागात पाहू. धन्यवाद.